फक्त 1 तासामध्ये झटपट असा स्वयंपाक केला. आता हे छोटं कुकर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त 1 ग्लास म्हणजे 1 ग्लास डाळ टाकलेली आहे. आता ती डाळ आहे. आता ह्या पोळ्या आजीच्या पद्धतीने केल्या. आजीने थोडीशी 1 चिमूट हळद आणि 2 ते 3 पाण्याने धुवून डाळ 1 ते 1.5 तास भिजत ठेवायला लावली. त्यानंतर पाणी उकळायला ठेवलं, थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये भिजलेली डाळ शिजायला टाकली. असं केल्यामुळे पोळ्याही छान लागत्या आणि डाळही पटकन शिजल्या जाते. आता कुकरला सगळ्यात आधी डाळ लावून दिली. यानंतर भजे बनवायला घेतले. आता मी या ठिकाणी कांदा बटाटा आणि कोथिंबीरीचे भजे बनवत आहेत. असे भजे एकदम मस्त अशी चवीला होत्या. अजिबातही सोडा न टाकता आणि अजिबात तेलकट होत नाही. आता कांदा बटाटा आणि कोथिंबीर कापण्याची आजीने मदत केली. बसल्या बसल्या आजीला मी कापायला लावलं. इकडं हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढलेला आहे. मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण असा मसाला या भज्याच्या याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता लसूण सोलण्याची, कांदा कापण्याची, बटाटे कापण्याची ही सगळी मदत बसल्या बसल्या आजीकडं दिली की आजीकडून ही मदत झालेली आहे. आता मीठ लागल तसं टाकून घेतलं आणि बेसन पीठही टाकून घ्यायचं आहे. पाणी न टाकता हे पीठ तसंच मळून ठेवलं म्हणजे पाणी सुटत नाही. मग भजे काढायच्या वेळेस घट्ट झालं असलं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता बटाटा भजी बनवताना बटाटे थोडे मोठे चिप्स बनवतो, पण मी या बटाट्याचे छोटे असे पातळ काप केलेले आहे. कारण कांदा बटाटा मिक्स भजे बनवत आहोत. इकडं डाळीच्या 2 शिट्ट्याही झालेल्या आहे. आता डाळ शिजायला टाकली. त्याच वेळेस मी कणिक मळून घेतलेली होती, गव्हाची कणिक. गव्हाच्या कणकीत फक्त चाळून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून कणिक मळून घेतलेली आहे. तीही भिजत, मग बाकीचं सगळा स्वयंपाक होईस्तोवर कणिकही भिजन. पण पोळ्या बनवताना सगळ्यात शेवटच पोळ्या बनवतो. आता हे भज्याचं पीठही मळून ठेवलेलं आहे, म्हणजे जे दोन्ही पिठं असतात ते मळून ठेवलेले. आता आजीकडं एकदम वेगळ्या पद्धतीने पुरण बनवत आहोत. आता आजीकडं ही जी डाळ शिजली की मग आजीकडं गूळ काही न टाकता आजीकडं ही डाळ वाटायला द्यायची आहे. आणि आता ही डाळ वाटत असताना आता इकडं कटाच्या आमटीचाही मसाला काढून झालेला आहे. चुलीत कांदे भाजून आणले आणि एक छोटासा म्हणजे मोठा असा आमटीला जेवढं लागेल सुकं खोबरं तेही गॅसवर भाजून घेतलेलं आहे. आता इकडं धणे आणि मिरच्याही भाजायला टाकलेलं आहे एकाच वेळेस, म्हणजे या ठिकाणी वेळ वाचतो. आता इकडं आलं, लसूण, कोथिंबीर वाटायला घेतली. त्यानंतर भाजलेला कांदा, खोबरं, धणे हे बाकीचं भाजलं का तेही वाटायला घेतलं. आता मसालाही वाटून ठेवलेला आहे आणि डाळही शिजली. डाळही एकदम मस्त अशी शिजलेली आहे. आणि आता कटाच्या आमटीसाठी थोडी डाळही काढून घेतलेली आहे. ती डाळही वाटून घ्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने एका वेळेस 2 असे पदार्थ बनवून घेतले, त्यामुळे पटकन असा स्वयंपाक बनवायलाही सोपा वाटतो. आता डाळ काढून घेतली, लगेच त्याच कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी भातासाठी टाकलं. आता पाणी उकळायला ठेवलं. इकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे. आता भातामध्ये तेल तापत आहे तेवढ्या वेळेत भातही मी बनवून घेते. आता तेल तापत आहे तेवढ्या वेळेत भात टाकून देते. भाताच्या फक्त 2च शिट्ट्या घ्यायच्या. तेवढ्या वेळेमध्ये आता जेवढे पापड कुरड्या तळायच्या तेही काढून घेतलं. भात टाकल्यानंतर तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भातही टाकून द्यायचं आहे. आता इकडं डाळही वाटायची बाकी होती, ती डाळही वाटून घेतली. भाताचं पाणी उकळत आहे तेवढ्या वेळेत आता भाताच्या कुकरला झाकण लावून भाताच्या फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता आजीकडं गूळ साखर काही न टाकता डाळ वाटायला दिलेली आहे.
आता आजी बसल्या बसल्या डाळ वाटत आहे. या पद्धतीने एकदा पुरण बनवून बघा, खूपच मस्त असं लागतं. आता ही डाळ वाटत असताना थंड होऊन नाही द्यायची, अशीच वाटायची. आता आजीला तांब्याने काय वाटता येईना, मग आजीकडं वाटी दिली. मग आजीने वाटीने पटकन अशी वाटून घेतली. आणि तेवढ्या वेळेमध्ये मी लगेच आता इकडं कटाच्या आमटीची फोडणी देत आहे. पातेलं घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, काळा मसाला टाकला, कढीपत्ता टाकला, हळद टाकली आणि जो वाटण केलेला मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घेतलेला आहे. बघा, एवढा असं फोडणीला टाकलेला आहे. आता मसालाही पटकन असा तेल तापलेलं असलं की पटकन जळायला जातो. आता हे वाटण केलेला मसालाही तेलामध्ये टाकला. इकडं लगेच पाणी उकळायला ठेवलेलं होतं आमटीसाठी. आता उकळलेलं पाणी आमटीमध्ये टाकलं. चवीनुसार मीठ टाकून आमटी ही इकडं शिजायला ठेवलेली आहे. आता तेल तापलेलं होतं, मी तेवढ्या वेळेत कोरड्या पापड तळून घेतले. आता भजे हे जेवणाच्या वेळेस काढायचे म्हणून भजे थोडेसे मी मागं ठेवले. आता याच्यात गूळ किसून घातलेला आहे आणि साखर 1 वाटी घातलेली आहे. 1 ग्लासला असा थोडासा 1 वाटी गूळ आणि 1 छोटी वाटी साखर घातलेली आहे. आणि त्यामध्येच सुंठ, जायफळ, वेलदोड्याची पूडही टाकलेली आहे. आता भजेही तळून घेते आणि इकडं ही डाळ जी वाटलेली आहे त्याला चटकाही देऊन घेत आहे. म्हणजे भजे तेलात सोडले की इकडं लगेच ही डाळ चटका देत आहे. कमी गॅसमध्ये द्यायचं आहे. तेही आता आधी थोडंसं सैल झालं, त्यानंतर पाणी सुटलं, त्यानंतर थोड्या वेळ चटका दिला की एकदम छान असं आपलं हे पुरण बनवून झालं. आता आमटी उकळलेली होती म्हणून ती बाजूला ठेवली आणि त्याच गॅसवर मी डाळीला चटका देते. हे बघा, एकदम मस्त असं हे पुरण झालेलं आहे. आता हे थंड होत आहे. तेवढ्या वेळ आता नैवेद्यही झालेले आहे. नैवेद्य देवाला दाखवून आले, त्यानंतर पोळ्या केल्या, भजेही झालेले. होळीलाही नैवेद्य दाखवून झाला. पोळ्याही एकदम मस्त अशा या गुबगुबीत, हे बघा दिसताना एवढ्या छान अशा या पोळ्या झालेल्या आहे. होळीचीही पूजा झाली, त्यानंतर सगळ्या शेवट पोळ्या आणि जेवण